नमस्कार, आपण पाहत आहात अभिजात मराठी। नाशिक महानगरपालिकेमध्ये नाशिक या ठिकाणी मित्रांनो गट क आणि गट ड मध्ये चालक अग्निशामक दलाच्या या खूप मोठ्या पदाची जाहिरात आलेली आहे मित्रांनो। चालक पदासाठी ही भरती आलेली आहे नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवर। या ठिकाणी मित्रांनो चालक, यंत्रचालक, वाहन चालक गट क S7 चा पेमेंट आहे, फायरमन अग्निशामक ड S6 चा पेमेंट आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी 36 जागा आणि अग्निशामक फायरमनच्या 150 जागा मित्रांनो, म्हणजेच 150 जागा या ठिकाणी निघलेल्या आहेत। अशा पद्धतीची जाहिरात आपण पाहत आहोत, ज्याचा S7 आणि S6 इतकं पेमेंट असतं आणि खूप चांगल्या प्रमाणात गट क च्या आणि गट ड च्या या जागा मित्रांनो निघलेल्या आहेत। नक्कीच आपण या ठिकाणी अर्ज करावा। ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक या ठिकाणी आपण पाहत आहोत। ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक मित्रांनो 10/11/2025 असा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 1/12/2025 वेळ रात्री 11:55 पर्यंत आहे। ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 1/12/2025 आहे आणि ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या 7 दिवस आधी आहे। मित्रांनो, यासाठी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर आपल्याला ऑनलाईन परीक्षेचा दिनांक उपलब्ध होईल। आकारण्यात येणारे शुल्क जे आहे खुल्या वर्गासाठी 1000 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी मित्रांनो 900 रुपये आहे। परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल। संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी आपल्याला महानगरपालिका www.nmc.government.in या वेबसाईटवर आपल्याला बघायचं आहे। मनीषा खत्री, भारतीय प्रशासन सेवा आयुक्त तथा प्रशासक, नाशिक महानगरपालिका नाशिक यांचं हे 4/11/2025 पत्र आहे। अशा पद्धतीची जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत। पदनाम चालक, यंत्रचालक, वाहन चालक, अग्निशामक गट क, वेतन श्रेणी S6 जे आहे त्याच्या 36 जागा निघालेल्या आहेत। यासाठी सर्वसाधारण आरक्षण या असं आहे। यासाठी आपण या जात प्रवर्गानुसार आरक्षण पाहूयात आणि जात प्रवर्गानुसार या ठिकाणी आरक्षण आपण पाहत असताना 36 पदे या ठिकाणी एकूण पदे आहेत। त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 4 पदे, अनुसूचित जमातीसाठी 8 पदे, विजासाठी 1 पद, अनुसूचित भटक्या जमातीसाठी 1 पद, भटक्या जमाती ज साठी 1 पद, भटक्या जमाती ड साठी 1 पद, विमाप्रसाठी 1 पद, इतर मागासवर्गीयांसाठी 5 पदे। सामाजिक शैक्षणिक या ठिकाणी आरक्षण इतर मागासवर्गीयांसाठी दिलेलं आहे। सामाजिक शैक्षणिक वर्गासाठी 3% आरक्षण 3 जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत। अति दुर्लभ घटकासाठी 3 जागा आहेत। खुल्या वर्गासाठी 8 जागा, एकूण 36 पदे, 20 पदे या ठिकाणी सर्वसाधारण आणि 9 पदे या ठिकाणी महिलांसाठी, 4 पदे माजी सैनिकासाठी, 3 पदे अंशकालीनसाठी आहेत। अशा पद्धतीची ही जाहिरात आहे। यानंतर पाहूयात याची शैक्षणिक अर्हता काय आहे मित्रांनो आणि याची पात्रता काय असते, कशा पद्धतीची याची निवड पद्धती असते। चालक, यंत्रचालक याच्या बाबतीत आपण पाहत आहोत। शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो माध्यमिक शालांत परीक्षा याने उत्तीर्ण असलं पाहिजे आणि माध्यमिक शालांत परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण असलं पाहिजे। राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असला पाहिजे। या असल्यास त्याला प्राधान्य देण्यात येईल। वाहन चालक जर नसेल आपल्याकडे तर तो आपल्याला 3 महिन्यामध्ये करून घ्यायचा आहे आणि जड वाहन चालवण्याचं त्या ठिकाणी परवाना आपल्याकडे पाहिजे। मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असले पाहिजे। अशा प्रकारची विविध माहिती आपण अभिजात मराठी या चॅनलवरती देत असतो। किमान शारीरिक पात्रता, उंची 165 सेंटीमीटर, महिलांसाठी उंची 157 सेंटीमीटर असली पाहिजे। छाती साधारण 81 सेंटीमीटर फुगून आणि 5 सेंटीमीटर जास्त, महिलांसाठी ही अजिबात लागू नाही ही अट। वजन आपलं 50 किलोग्रॅम पाहिजे पुरुषासाठी आणि महिलाचं 46 किलोग्रॅम पाहिजे। दृष्टी चांगली पाहिजे। आपण आत्ताही अभिजात मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि गरजू व्यक्तीपर्यंत ही जाहिरात नक्की आपण शेअर कराल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। पाठ्यक्रम यासाठी असतो उमेदवाराची नियुक्ती झाल्यानंतर राज्य न्याय अग्निशामक दल प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांच्या वतीने अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केला नसेल तर 3 महिने कालावधीच्या आत तो पूर्ण करून घ्यावा लागतो। अशा पद्धतीची पात्रता आपण या ठिकाणी पाहत आहोत। आपण पाहूयात पदनाम फायरमॅन अग्निशामक दल गट ड ची ही जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत। वेतन श्रेणी असते S6 आणि गट ड मध्ये ही जाहिरात आहे मित्रांनो। अशा पद्धतीची जाहिरात आपण 150 पदे आहेत आणि 150 पदापैकी
त्यापैकी या ठिकाणी आपल्याला सर्वसाधारण 48 पद आहेत. 48 पद महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 4, अनुसूचित जमातीसाठी 10, विजासाठी 1 पद, भटक्या जमाती ब साठी 2 पदे, भटक्या जमाती क साठी 1 पद, भटक्या जमाती ड साठी 2 पदे, विशेष मागास प्रवर्गासाठी 2 पदे, इतर मागास प्रवर्गासाठी 9 पदे, सामाजिक शैक्षणिक आरक्षण 3% 3 पदे, अति दुर्लभ घटकासाठी 3 जागा, खुल्या वर्गासाठी 35 जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. अशा 48 सर्वसाधारण आणि 48 महिलांसाठी जागा आहेत. त्यापैकी 22 ज्या जागा आहेत माजी सैनिकांसाठी आहेत, 15 जागा अंशकालीनसाठी आहेत, 8 जागा खेळाडूसाठी आहेत, प्रकल्पग्रस्तासाठी 8 जागा आणि भूकंपग्रस्तासाठी 1 जागा या ठिकाणी आहे. शैक्षणिक पात्रता आपण पाहूयात. पदनाम फायरमॅन अग्निशामक गट, वेतन श्रेणी पुन्हा एकदा सांगतोय 6 असते, S6 अशी असते. पात्रता असते माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि अग्निशामक दलाचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम याने पूर्ण केलेला असावा. मराठी भाषेचं प्रशासकीय कामकाज करता येण्यासाठी मराठी भाषेचं ज्ञान त्याला लिहिता वाचता आणि बोलता येणं खूप गरजेचं असतं. किमान शारीरिक पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. उंची 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर असते. छाती सर्वसाधारण 81 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर पेक्षा फुगून जास्त पाहिजे. महिलांसाठी अट लागू नाही. वजन या ठिकाणी पाहिजे आपलं 50 किलोग्रॅम पुरुषासाठी आणि किमान 46 किलोग्रॅम महिलांसाठी पाहिजे. दृष्टी आपली चांगली असली पाहिजे. अभिजात मराठी या चॅनलवरती आपण नक्कीच विविध व्हिडिओ असे टाकत असतो, अभ्यासक्रमासाठी माहिती देत असतो आणि म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा, यानंतरचे व्हिडिओही पहा आणि आपल्याला ही जर अट या ठिकाणी पदसंख्या आरक्षण तरतुदीमध्ये वाढ अथवा बदल होण्याची शक्यता असते, त्याकरिता स्थगित होणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदाच्या एकूण संख्येमध्ये बदल करण्याचा अधिकार कृपया या ठिकाणी विचाराधीन असतो. म्हणून अशा या ठिकाणी सूचना आपण पाहत आहोत. सर्वसाधारण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. उपरोक्त संवर्गातील पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःची करावयाची आहे अशी पदभरती विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेले वैध ईमेल ID आणि भ्रमण दोन्ही आपल्याकडे आवश्यक आहेत मित्रांनो. तसेच आपण वेळोवेळी त्या ठिकाणी सूचना देत असते, आपल्याकडे ते पाहिजेत. अराखीव खुल्या प्रवर्गासाठी गुणवत्ताधारक उमेदवारांना मागासवर्गीय उमेदवारासह विचार केला जात असल्याने सर्व उमेदवारांना त्यासाठी पद आरक्षित उपलब्ध नसले तरी त्याच्या मूळ जात प्रवर्गाची अचूक नमूद करणे बंधनकारक आहे. मूळ जात प्रमाणपत्र त्या ठिकाणी आपण आरक्षण नसलं घेत तरी त्या ठिकाणी आपली जात सांगावी लागणार आहे. अशा पद्धतीची ही जाहिरात या ठिकाणी आपण पाहत आहोत. वयोमर्यादेसाठी या ठिकाणी शिथिलता देण्यात आलेली आहे. वयोमर्यादा किमान 18 असले पाहिजे. जास्तीत जास्त कमाल वयोमर्यादा अराखीवसाठी 28 आणि मागासवर्गीयांसाठी अनाथासाठी अतिदुर्लभ घटकासाठी 33 असली पाहिजे. प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी खुल्या वर्गासाठी मागासवर्गीय अनाथ आणि अतिदुर्लभसाठी 33 असली पाहिजे. माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त कमाल वयोमर्यादा 33 असली पाहिजे आणि पदवीधर अंशकालीन उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा ही 33 असली पाहिजे. उपरोक्त वयोमर्यादा ही अर्ज स्वीकाराच्या अंतिम दिनांकास विचारात घेतली जाईल. पदसंख्या आणि आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. यानंतर पूर्ण जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. अशा पद्धतीची जाहिरात आपण या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेची पाहिली आहे. खेळाडूचं आरक्षण या ठिकाणी आपण पाहत आहोत, त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्यावा. अनाथाचं आरक्षण, खेळाडूचं आरक्षण, सामाजिक आरक्षण अशा पद्धतीचे सर्व आरक्षण या ठिकाणी लागू असतात आणि म्हणून निवड पद्धत कशी असते याचीही पूर्ण या ठिकाणी माहिती दिली आहे. अशा पद्धतीची जाहिरात आपण मित्रांनो या ठिकाणी पाहत आहोत. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा.